गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होती। शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव हा 700 रुपयांनी वाढून 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला। तज्ञांच्या मते सध्या सोन्याची किंमत जास्त राहू शकते। केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे। यानंतर सोन्याची किंमत काय असेल याबाबत अनेक शक्यता तज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत। या शक्यता नेमक्या काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। एका वृत्तानुसार 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्यावरील सीमा शुल्क वाढवू शकतं अशी शक्यता आहे। असं झालं तर सोन्याची आयात महाग होईल, यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये आणखीन वाढ होईल। गेल्या वर्षी सीमा शुल्क 15% 6% करण्यात आलं होतं। यानंतर सोन्याच्या किमतीमध्ये बरीच घसरण झाली होती। गेल्या अर्थसंकल्पात सरकारने सोन्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि सततच्या महागाईच्या काळात पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सोन्यावरील सीमा शुल्क कमी केलं होतं। तथापि यामुळे वाढत्या वापराबद्दल चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे व्यापार तूट वाढू शकते। अशा परिस्थितीत हे नुकसान थांबवण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कामध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतं असं तज्ञांचं मत आहे। जर सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवली तर सोने अधिक महाग होईल। अशा परिस्थितीत तज्ञांचं मत आहे की सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ ही 1 फेब्रुवारी पूर्वीचीच आहे। तथापि जर कस्टम ड्युटी वाढली नाही तर सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही। सरकार उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार अनेक गोष्टींसाठी कच्च्या मालावरील कस्टम ड्युटी कमी करू शकतं। यामध्ये वैद्यकीय उपकरणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पादत्राणे इत्यादींचा सुद्धा समावेश आहे। असं झाल्यास या उद्योगांना स्वस्त दरामध्ये कच्चा माल मिळेल। जर असं झालं तर या गोष्टींच्या किमतीही कमी होऊ शकतात, ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे। दुसरीकडे येत्या 2025च्या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी दर कमी करण्याचं आवाहन रत्ने आणि दागिने उद्योगाने सरकारला केलेलं आहे। उद्योगावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सध्याचा 3% जीएसटी 1% पर्यंत कमी करण्याची मागणी आहे। जीएसटी दरांमध्ये ही कपात झाल्यास केवळ ग्राहकांना दिलासा मिळणार नाही तर उद्योगाला सुद्धा बळकटी मिळेल। या क्षेत्रातील उद्योजकांच्या मतानुसार सोन्याच्या वाढत्या किमती आणि सध्याचे जीएसटी दर यांचा उद्योग आणि ग्राहकांवर विशेषतः ग्रामीण भागावर गंभीर परिणाम होत आहे। जीएसटी कमी केल्यास ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल असा अंदाज उद्योजकांकडून व्यक्त केला जातोय। ईएमआय सुविधा आणि सोने मुद्रीकरण योजना सुधारण्याच्या गरजेवरही व्यापाऱ्यांनी भर दिलाय। व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार ईएमआय सुविधा सुरू झाल्यास ग्राहकांना सहजपणे दागिने खरेदी करता येतील। त्याचवेळी सोने मुद्रीकरण योजनेमध्ये सुधारणा झाल्यास घरगुती टाकाऊ सोने वापरात आणता येईल, त्यामुळे आयात कमी होईल आणि देश स्वावलंबी होईल। 2025च्या अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार केला जाईल आणि सरकारकडून आवश्यक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे। याचा फायदा रत्ने आणि दागिने क्षेत्राला होईल आणि ग्राहकांनाही दिलासा मिळेल। सोन्यावरील सध्याचा जीएसटी दर हा 3% आहे। याचा अर्थ असा की जर तुम्ही 10,000 रुपयांचं सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर 300 रुपये जीएसटी भरावा लागेल। 2025च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील जीएसटी दर कमी करण्याची मागणी रत्ने आणि दागिने उद्योगाकडून केली जाते। व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार सध्याच्या 3% जीएसटी हा एक मोठा बोजा आहे, ज्याच्या स्पर्धेवर विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा कमी होत आहेत। उद्योजकांच्या विनंतीला मान देऊन जर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 ते 26च्या अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील जीएसटी कमी केलाच तर दागिन्यांच्या किमती कमी होतील। यामुळे सोन्याच्या विक्रीत वाढ होईल, विशेषतः ग्रामीण भागाला लाभ होईल अशी उद्योग क्षेत्राला आशा आहे। यावेळी अर्थसंकल्पात सीमा शुल्क कमी करण्यास फारसा वाव नाही असं तज्ञांचं मत आहे। तज्ञांनुसार सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्क 15 वरून 3% पर्यंत कमी केलंय, त्यामुळे यावेळी बदल करण्यास फारच कमी वाव आहे। वाढत्या सोन्याच्या आयाती कमी करण्यासाठी सरकार देशात टाकाऊ सोन्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देऊ शकतं। गेल्या वर्षी 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये त्यांनी सोन्यावरील सीमा शुल्क 15% वरून 6% करण्याची घोषणा केली होती। यामुळे 15 दिवसामध्ये सोने प्रति तोळा 6,000 रुपयांनी स्वस्त झालं। त्या काळामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली। जर यावेळी अर्थसंकल्पामध्ये जीएसटी कपातीच्या स्वरूपात सवलत दिली गेली तर दागिन्यांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ होऊ शकते अशी आशा उद्योग जगताला आहे।